साधारणपणे गणेश उत्सवाच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी गौरी आगमन होत असते. घराघरांमध्ये गौरी बसवल्या जातात. 3 दिवस गौरींचा वास आपल्या घरामध्ये असतो. संपूर्ण वातावरण अत्यंत प्रसन्न आणि श्रद्धामय झालेले असते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर गौरी पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते. गौराई ही एकटी येत नसून तिच्या बहिणीला देखील घेऊन येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी असे त्यांचे स्वरूप मानले जाते. या माहेरवाशीण 3 दिवस आपल्या माहेरी येतात. आपण त्यांचा पाहुणचार करून त्यांचा आदर सत्कार करायचा असतो. यंदा म्हणजेच 2025 मध्ये गौरी पूजनाचा आगमनाचा शुभ मुहूर्त काय आहे हे पाहूया. यंदा गौरी आवाहन म्हणजेच गौरी आपल्या घरी येऊन बसतात असे देखील म्हणतात. तो दिवस म्हणजे 31 ऑगस्ट 2025 वार रविवार हा होय. या दिवशी गौरी घरात आणण्याची वेळ ही सकाळपासून सायंकाळी 5:27 पर्यंत असणार आहे. रविवारी गौरी घरात येतात. दुसरा दिवस म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी गौरी भोजन करतात. म्हणजेच या दिवशी गौरींना महानैवेद्य केला जातो. या दिवशी देखील गौरींची शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करून पूर्णावरणाचा गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. या दिवशी पूजेचा मुहूर्त हा सकाळी 5:59 पासून ते संध्याकाळी 6:43 पर्यंत असणार आहे. म्हणजेच या वेळेमध्ये आपण गौरींची पूजा करू शकतो. आणि 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाणार आहेत. म्हणजेच या दिवशी गौरी उठतात. या दिवशी सकाळपासून ते रात्री 9:50 पर्यंत गौरींचे विसर्जन करावे. गौरी आवाहन करताना म्हणजेच गौरी घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणताना घराच्या बाहेरून गौरी घेऊन उभ्या स्त्रियांना घरातील स्त्रीने हळद कुंकू लावावे. त्यांचे पाय दूध पाण्याने धुवून घ्यावेत. गौरींना व गौरी घेतलेल्या स्त्रियांना हळद कुंकू लावावे. गौरींचे औक्षण करावे. त्यानंतर गौरींकडून उंबऱ्यावरील तांदळाने भरलेले माप ओलांडून घरामध्ये आणायचे असते. त्याचप्रमाणे घरात आणताना लक्ष्मी आल्या लक्ष्मी आल्या सोन्या रुपयाच्या पावलांनी, गौरी आल्या गौरी आल्या हिरे माणकांच्या पावलांनी, गौरी आल्या समृद्धतेच्या पावलांनी असे म्हणत टाळ वाजवले जातात. काही ठिकाणी ताम्हणावर ताटावर पळीने वाजवले जाते. म्हणजेच गौराईंना वाजत गाजत घरी आणले जाते. काही ठिकाणी स्टँडवर तर काही ठिकाणी राशींवर गौरी बसवल्या जातात. तर काही ठिकाणी नदीतील खडे घेऊन त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. आपल्या घरातील पद्धतीप्रमाणे, कुळाचारप्रमाणे, प्रथेप्रमाणे गौरी बसवाव्यात आणि त्यांना सुंदर साड्या नेसवल्या जातात. वेगवेगळे अलंकार घातले जातात. फुलांनी, हारांनी, गजऱ्यांनी सजवले जाते. त्यानंतर मुहूर्तानुसार त्यांची घरातील कर्त्या पुरुषाकडून किंवा स्त्रीकडून जशी आपल्या घरामध्ये पद्धत असेल, काही ठिकाणी घरातील कर्त्या पुरुषांकडूनच पूजा केली जाते तर काही ठिकाणी स्त्रियांकडून पूजा केली जाते. आपल्या आपल्या कुळाप्रमाणे आपल्या त्या त्या समाजातील प्रथेप्रमाणे पद्धतींमध्ये थोडाफार फरक असू शकतो. त्याचप्रमाणे विधिवत यथासांग पूर्ण श्रद्धेने मनोभावे गौरींची पूजा केली जाते. धूप दीप लावून मोठ्या गजरामध्ये आरती केली जाते. दुसऱ्या दिवशी गौरींसाठी महानैवेद्य बनवला जातो. 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने केले जातात. याच दिवशी रात्री सवाष्ण स्त्रियांना घरी बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील केला जातो. स्त्रिया एकमेकांच्या घरी जाऊन गौरींची ओटी भरतात. काही ठिकाणी भाजी भाकरीचा नैवेद्य देवींना दाखवला जातो. प्रत्येक भागानुसार, समाजातील प्रथेनुसार, कुळातील पद्धतींनुसार गौराईंचा मानपान केला जातो. तिसऱ्या दिवशी गौरी जायला निघते. त्या दिवशी दही भाताचा, खीर कानोल्याचा नैवेद्य दाखवून पूजा करून आरती करून त्यांचे विसर्जन केले जाते. तिची खण, नारळ, साडी, हळद कुंकू इत्यादींनी ओटी भरली जाते. त्याचप्रमाणे जागच्या जागीच मुखवटे हलवून गौरींचे विसर्जन केले जाते. या 3 दिवसांमध्ये देवीची सेवा म्हणून घरामध्ये श्रीसूक्त, श्री महालक्ष्मी अष्टकम, ललिता सहस्रनाम, देवींच्या विविध मंत्रांचे पठण नक्की करावे.
स्त्रियांना या 3 दिवसांमध्ये स्वयंपाकघरात खूप पदार्थ बनवावे लागतात किंवा त्या स्वयंपाकघरामध्ये अत्यंत बिझी असतात. त्याचप्रमाणे गौरींची पूजा अर्चा, पूजेची तयारी, हळदी कुंकवाची गडबड ह्यामुळे ह्या सेवा जरी नाहीच झाल्या तरी घरातील कोणत्याही एका सदस्याने किंवा कर्त्या पुरुषाने या स्तोत्र मंत्रांचे पठण जरूर करावे किंवा श्रवण तरी नक्कीच करावे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. असे म्हणतात की ज्याप्रमाणे नवरात्रात 9 दिवस देवीचा वास आपल्या घरामध्ये जाणवत असतो, अगदी त्याचप्रमाणे गौरींचे हे 3 दिवस देखील आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष महालक्ष्मीचा वास असतो. देवी तत्वाची जाणीव आपल्याला सतत होत राहते. गौरी ही समृद्धी, सौंदर्य आणि मंगलमयेचे प्रतीक आहेत. भक्तिभावाने, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने देवीला यथाशक्ती सेवा अर्पण केल्याने देवी गौराई आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते. स्त्रियांना सौभाग्य लाभते. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावरती देवीची कृपा राहते. आपण केलेले तिचे स्वागत, मान-पान, आदर-सत्कार यामुळे ती आपल्यावर संतुष्ट होते आणि जाता जाता आपल्या कुटुंबावर अत्यंत मायेने कृपाशीर्वाद देते. ती देखील आपल्या कुलदेवतेची सेवाच असते. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये गौराई बसवून त्यांचे कृपाशीर्वाद मिळवावेत. त्यांचा योग्य तो पाहुणचार करावा. त्यामुळे घरात आनंदी आणि मंगलमयी असे वातावरण राहते. गौरी आगमनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.